जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. राधे राधे, जय श्री कृष्ण. सो आज मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही बनके बिहारी दर्शन घेतलं आणि छान असं राधा वल्लभचं पण दर्शन घेतलं. हां, त्यांनी बिस्किट घेतला. कोणी? मंकीनी. भरपूर सारे इथे मंकीज आहेत ते ती सांगते. बिस्किट घेतला. सो आम्ही आता चाललेलो आहोत नवीन प्लेसेसवर आणि नव्या जागेवर. सो आम्ही दोघांनी पण छान असे आउटफिट घातलेले आहेत. फाल्गुनीचं आउटफिट बघा. मला ती ओढणी काल घेतली ना, ती फुल सगळ्यावरतीच जातीये. राधे 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 राधे. आणि भाई का आउटफिट देखो. माझ्या कुर्त्याची सिरीज तुम्हाला आता सगळी बघायला मिळणार आहे. सकाळी घातलेला तो शॉर्ट कुर्ता होता, हा फुल लॉंग कुर्ता आहे. आणि आंब्रे, मला आजकाल आंब्रे जास्त आवडायला लागले, त्यामुळे मी आता असं घेतलंय. आणि आमचा पसारा बघा. येस, आम्ही दोघे पण दुपारी झोपलेलो आणि ज्ञानाने एकटीच खेळत होती, कारण की मॅडम झोपलेला तिथे मंदिरातून बाहेर आल्यानंतर. सो आम्ही आता चाललेलो आहोत कुठल्या ठिकाणी. चला आमच्याबरोबर. बॅग सोबतच पाहिजे ना ग? काय ग, बॅग म्हणून सोडायला नाही मागत. बॅग म्हणून सोडायला नाही मागत. काहीच नाहीये बॅगमध्ये, सगळं माझ्या बॅगमध्ये टाकलंय. आणि एक चांगलं आहे की आम्ही आमचं हॉटेल इकडे बाजूलाच घेतलं, जिथून सगळं जवळ आहे. सगळं म्हणजे जास्त लांब नाही आहे, 1-1 किलोमीटरच्या आतमध्येच आहेत सगळ्या गोष्टी. सो आम्ही काल आलेलो तिकडे चाललो आणि गोलगप्पे घेतलेले आहेत. आणि आमच्या मॅडमसाठी काय घेतली? ज्यूस. बघा कशी दिसते. डॉल कोण आहे? प्रिन्सेस कोण आहे? आणि या चौकात ही गर्दी 12ही महिने असते. आता आम्ही चाललो इस्कॉन टेम्पलला आणि त्याच्यानंतर दुसरी प्लेस आहे. सो इस्कॉन टेम्पल इथून 1 किलोमीटरवर आहे. हां, 1 किलोमीटरवर आहे. तो तिथे चालत. आणि इथे गणपतीची एवढी मोठी सुंदर मूर्ती आहे आणि हनुमानाची पण तेवढीच मोठी आहे. आणि इस्कॉन टेम्पल इथेच आहे, आम्हाला माहीत नव्हतं. वॉकिंग 1-2 मिनटावरच. आणि आम्ही चाललेलो कुठे गेली? आणि आम्ही चाललेलो ई ऑटो करायला. तो म्हणतो इधर ही आहे 2 मिनिट में. Yes, finally we are at इस्कॉन टेम्पल, श्री कृष्ण बलराम मंदिर. आणि खूप सुंदर मंदिर आहे. आतमध्ये एवढं थंड वाटतंय कारण की सगळीकडे मार्बल आहे, त्यामुळे नदी. आणि इकडे आहे गोदी में दिया.
आम्ही आतून आलो, छान दर्शन घेतलं. मस्त म्हणजे एवढं प्लेसंट वाटतं ना. मी प्रेग्नन्सीच्या वेळेस हे इस्कॉनचे खूप खूप व्हिडिओज बघायची आणि मला प्रचंड आवडायचं ते. आणि आता प्रत्यक्षात इथे आल्यावरती अजून मस्त वाटतंय. आणि खारघरचं इस्कॉन आहे ना, तिथे पण माझं जाणं नाही. ते पण ते घेऊन चालले बॅग. आणि आम्ही सगळं करून आम्ही बाहेर निघण्यासाठी 10 मिनिटं झालेत, बाहेर निघायला निघतोय. पण आम्ही इकडे येऊन बसून निघावंच वाटत नाही असं तेच मी अभिला बोलली, आता आपल्याकडे जेवढा पण फ्री टाइम असेल जाण्याच्या दिवसपर्यंत इथे येऊन बसूया. एकदमच असं भारी वाटतंय, मस्त वाटतं. म्हणजे सकाळी पण खूप मस्त वाटत होतं ना, एकदम भारी वाटतं. तर रूमपेक्षा ना इथे जाऊन असं बसायचं. आणि हे बघा असा टाइम जातो कळत नाही. आम्ही मस्त प्रेम मंदिरला जायला एक अशीवाली ई ऑटो घेतली. मध्ये बसली नाही, रिक्षात बसलं, ई ऑटो मध्ये बसली. ती कुठे आहे दिदा? चलो चलो चलो. आणि गर्दी बघा. गर्दी बघा, गर्दी म्हणजे एवढी गर्दी आहे की विचार पण नाही केला यार, एवढी गर्दी आहे. संध्याकाळी लाइटिंग बघायला फक्त गर्दी आहे, पण खूपच काहीतरी आणि इथे छान असं प्रतिकृती साकारली. कसली आहे?
पूर्ण कृष्ण नागावर मस्त गोल फिरतात आणि तशी सो हे फाउंटनच्या लाईट मध्ये ऍक्च्युअल मध्ये चालू आहे. फाउंटनच्या लाईट मध्ये एवढी प्रतिकृती केली आहे आणि खूप सुंदर दिसतंय. आणि हे बघा कृष्णलालला बघा. सो लाईट छान आहे, सगळं छान आहे, पण आम्ही असं ठरवलं की एवढ्या गर्दीमध्ये नाही यायचंय. आम्ही उद्या सकाळी किंवा परवा सकाळी. फक्त आम्ही लाइटिंग बघायला आलेली. पण एवढी गर्दी बापरे खतरनाक. मग आम्ही सकाळ सकाळी येऊ, जेव्हा मंदिर ओपन होणार आहे तेव्हा येऊ आणि छान फोटो काढू, छान बघू सगळं. ऍक्च्युली तुम्हाला तिथे तेच आहे मेन, तिथे VIP वगैरे असा प्रकारच नाहीये. नॉर्मल लाईन्स पण असे नॉर्मल आहेत. नॉर्मल लाईनने जायचं, समोर म्हणजे मूर्ती आहे आणि देन दर्शन झालं. सगळ्या मंदिरांचं तसंच आहे इकडे, की अशी लाईन पाहिजे किंवा VIP आहे असं काहीच नाहीये. पण सर्वात इथे बेस्ट ऑप्शन तेच आहे की तुम्ही लवकर या. जेवढं लवकर उठाल तेवढं लवकर फ्री व्हाल आणि तेवढं मोकळं बी. लवकर येऊन, कारण 12-1 वाजता ऑलमोस्ट भरपूर सारे मंदिर प्रत्येकाचे टायमिंग आहेत. 12-1 वाजता सगळे बंदच होतात, तर 2-3 तास बंद असतात, तर 4 पर्यंत. मग तुम्ही तसंच करू शकता, लवकर येऊन 12 o'clock पर्यंत वाइंड अप करायचं आणि मग लंच करून डायरेक्ट रूमवर जाऊन आराम करायचा, झोप काढायचे आणि मग संध्याकाळी यायचं. संध्याकाळी यायचं. आम्हाला आजचा एक्सपिरियन्स सांगतो. आम्ही लवकर गेलो ना म्हणून आमचं सगळं झालं. आम्ही जसे बाहेर आलो ना, बाहेर आल्यानंतर बघत होतो एवढी गर्दी, खतरनाक वाली गर्दी होती. इस्कॉनला पण नंतर नंतर गर्दी वाढली. आणि हे बघा इथे रंगपंचमी आहे तुम्ही. असं काय बघायचं, आईवरती आई पाहिजे. हे काय नको तुला, आई पाहिजे, फक्त आई पाहिजे, आई पाहिजे. तिला काही विचारलं, आई पाहिजे मला, आई पाहिजे मला. एवढं सुंदर आहे. हे बघा हे पण हलते आणि असं नाही, झुला पण झुलतात. किती सुंदर आहे. ये वाला आता नको काढूस. फाल्गुनी कुठे आहे, फाल्गुनी कुठे आहे, तर फाल्गुनी इथे. मी बाकी कुठेच शोधलं नाही फाल्गुनीला. मी पहिले दुकानांच्यात बघितलं कुठे आहे. ये कौन सा ये 2-4 है? We online so what do you mean? आम्हाला जिलेबी खायची होती ना. तू जाते का बनवायला? जातेस बनवायला? तुला पाहिजे? सुबह कितने बजे लगते हो? सुबह ही लगता है।
कोण खाणार आहे? क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.